पुण्याहून पलूसकडे जाणाऱ्या एसटीच्या पुढील चाकाखाली दुचाकीस्वार अडकल्याने दुचाकी काही अंतर डांबरावर घासत गेली. त्यामुळे स्कार्पिंग झाल्याने या आगीत एसटीसह दुचाकीस्वार जळून खाक झाला. ही धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी 5:30 वाजता भुईंज तालुका वाई येथे घडली. पुण्याहून पलूसकडे एसटी निघाली होती. एसटीमध्ये प्रवासी खचाखच भरलेले होते. महामार्गावरील भुईंज येथील विरुंगाळा पेट्रोल पंपाजवळ एसटी आल्यानंतर अचानक पुढील डाव्या बाजूच्या चाकाखाली दुचाकीस्वार अडकला. डांबरावर दुचाकी घासत गेल्याने स्कार्पिंग झाले. त्यामुळे दुचाकीला आग लागली. एसटीच्या चाकाखाली दुचाकीस्वार अडकला होता. त्यालाही बाहेर निघता आले नाही. एसटीलाही आग लागल्याचे समजताच चालक व वाहकाने प्रवाशांना तातडीने खाली उतरण्यास सांगितले. घाई गडबडीत प्रवाशांच्या बॅगा एसटीतच राहिल्या. प्रवाशांनी खिडकीतून दरवाजातून उड्या मारून आपला जीव वाचवला. सर्व प्रवासी व चालक वाहकाने खाली उतरून अग्निशमन दलाला याची माहिती दिली. पाहता पाहता अग्नीने रौद्ररूप धारण केले. काही क्षणातच संपूर्ण एसटी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. वाई नगर परिषद व भुईंज कारखान्यातून अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी आली. त्यांनी पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत एसटीसह दुचाकीस्वारही जळून खाक झाला. त्या मृत दुचाकीस्वाराची रात्री उशिरापर्यंत पोलिसांना ओळख पटली नव्हती. भुईंज पोलीस या अपघाताचा तपास करत आहे.